Today we have discussed the chapter 2 life processes in living organism part 1. तर प्रीवियस लेक्चर मध्ये आपण कोणते कोणते पॉइंट डिस्कस केलेले होते ते बघू. In previous lecture we have studied some points. These are life processes. Life processes means digestive system, respiratory system, excretory system and central system. These four excretory systems. These systems have required energy. त्याची सिस्टीम आहे त्यांना काय लागते एनर्जी. तर ती एनर्जी कशापासून मिळते? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स अँड लिपिड्स याच्यापासून मिळते. तर आपण वन बाय वन काय बघितलं? कार्बोहायड्रेट पासून कशी एनर्जी मिळवायची आणि प्रोटीन्स पासून कशी एनर्जी मिळवायची. तर हे रेस्पिरेशन थ्रू एनर्जी मिळणार आहे आपल्याला. कोणत्या थ्रू एनर्जी मिळणार आहे? रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन हे 2 टाइप्स असतं. फर्स्ट वन एरोबिक अँड सेकंड वन एरोबिक. Aerobic means respiration in presence of oxygen and anaerobic means respiration in absence of oxygen. दोन बघितले. तर फर्स्ट वन कार्बोहायड्रेटचं रेस्पिरेशन आपण कसं बघितलं? कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन हे त्याच्या युजफुल सबस्टन्स मध्ये केलं जातं. म्हणजे कशामध्ये? इन द फॉर्म ऑफ एटीपी. आपला रोल काय आहे? आपल्याला एटीपी पाहिजे. 3 स्टेप्स मध्ये होतं. फर्स्ट वन ग्लायकोलिसिस, सेकंड वन ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल and third one electron chain reaction. ग्लायकोलिसिस सायटोप्लाझम मध्ये आणि बाकीच्या राहिलेल्या 2 स्टेप ह्या मायटोकॉन्ड्रिया मध्ये होत असतात. इथपर्यंत आपण बघितलं. आणि ओव्हरऑल रिझल्ट काय असणार आहे की रेस्पिरेशन झाल्यानंतर एनर्जी मिळणार आहे. कार्बोहायड्रेट्स पासून काय मिळणार आहे? एनर्जी. नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण काय बघितलं की इफ इनसफिशियंट कार्बोहायड्रेट्स आर प्रेझेंट देन प्रोटीन अँड फॅटी ऍसिड्स आर कन्झ्युम. त्याच्यामध्ये काय कन्झ्युम केलं जातं? प्रोटीन आणि फॅटी ऍसिड्स कन्झ्युम केले जातात. त्याचा सुद्धा आपण चार्ट डिस्कस केला आहे. टुडे वी हॅव डिस्कस अनएरोबिक ऑक्सिडेशन. अनएरोबिक ऑक्सिडेशन मीन्स absence of oxygen. Respiration that takes place in absence of oxygen called as anaerobic oxidation. आता याच्यामध्ये काय होते बघा, याच्यामध्ये सुद्धा ग्लायकोलिसिस इज द फर्स्ट स्टेप. एरोबिक मध्ये सुद्धा कोणती स्टेप होती? ग्लायकोलिसिस होती. याच्यामध्ये सुद्धा कोणती स्टेप होणार आहे? ग्लायकोलिसिस. चेंज काय आहे? फक्त याच्यामध्ये फर्मेंटेशन होणार आहे. इन एरोबिक ऑक्सिडेशन फर्मेंटेशन अकर. तर आता फर्मेंटेशन कशाचा वापर करून केला जाणार आहे? तर मायक्रोब्स असतील, सम मायक्रोब्स. आता याचे एक्झाम्पल बघूया. एनएरोबिक ऑक्सिडेशन. तर मसल्स मध्ये जे रेस्पिरेशन होतं त्याला म्हणायचं अनएरोबिक. परत सीड्स जर्मिनेटिव्ह होतात, सॉइलच्या खाली सीड्स असतात ना, तर तिथे ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन असतं. तिथे जे रेस्पिरेशन होत असतं त्याला काय म्हणायचं? अनएरोबिक ऑक्सिडेशन. ज्यावेळेस तुम्ही खूप एक्सरसाइज करता फास्टली एक्सरसाइज करता त्यावेळेस काय होतं? तर मसल्स मध्ये ऑक्सिजन ऍबसेंट असतो. तर तिथे अनएरोबिक ऑक्सिडेशन होतं आणि तिथे लॅक्टिक ऍसिड तयार होतं. कोणतं ऍसिड तयार होतं? लॅक्टिक. त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो. तर ते रेस्पिरेशन असतं तुमचं अनएरोबिक ऑक्सिडेशन. मेन डिफरन्स काय आहे? तर एरोबिक ऑक्सिडेशन हॅज 3 स्टेप्स अँड इट हॅज ओनली 2 स्टेप्स. एवढा मेन डिफरन्स आहे. नंतर तुम्हाला एक चार्ट फिलअप केलेला आपण सांगितलेला आहे. नेक्स्ट पॉइंट एनर्जी फ्रॉम डिफरंट सोर्सेस. आता याच्यामध्ये काय बघायचं बघा, एनर्जी मिळवण्यासाठी आपण कार्बोहायड्रेटचा यूज बघितला. आता सेकंड पॉइंट बघायचं आहे प्रोटीन पासून कशी एनर्जी मिळवली जाते. हाऊ विल यू गेट एनर्जी फ्रॉम प्रोटीन? तर आता वी हॅव बेस्ट नो प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड. प्रोटीन कशापासून बनलेले असतात? अमिनो ऍसिड. तर मग त्या प्रोटीन पासून अमिनो ऍसिड मिळतात आपल्याला. म्हणजे ज्यावेळेस आपण फूड इनटेक करतो तर स्टमक मध्ये ते प्रोटीन ऍसिड ब्रेक करून आपल्याला अमिनो ऍसिड्स मिळतात आणि ते जे अमिनो ऍसिड आहे पर्टिक्युलर ऑर्गन पर्यंत पोहोचवले जातात. ब्लड काय करतात? पर्टिक्युलरली ऑर्गन पर्यंत पोहोचवलं जातं. म्हणजे स्टमकची जी वॉल असते त्या वॉल मध्ये ब्लड वेसल्स असतात. त्या ब्लड वेसल्स जे अमिनो ऍसिड्स आहेत ते पर्टिक्युलरली ऑर्गन कडे पोहोचवले जातात. आता मेन रोल काय बघा प्रोटीनचा. प्रोटीन पासून काय काय फॉर्म करू शकतो आपण? प्रोटीन पासून हिमोग्लोबिन मायोग्लोबिन फॉर्मेशन होतं. प्रोटीन इज यूज्ड इन फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन मायोग्लोबिन. इट also useful in formation of bones.
It is major use in skin formation and pancreas. डायबेटिक पेशंट असतो बघा, डायबेटिक पेशंट मध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी असतं, तर हे पॅनक्रियाची जी ग्रोथ आहे आणि इन्सुलिनचं जे सिक्रेशन आहे हे कोण कंट्रोल करत असतं? प्रोटीन. Hence protein is very useful. Protein is also useful in proper functioning of pituitary gland. Pituitary gland is present in brain. म्हणजे प्रोटीनचे हे यूज तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्हाला पेपरमध्ये फिलअप करण्यासाठी विचारले जातात, बॉक्स फिलअप करण्यासाठी विचारले जातात. प्रोटीन हॅव व्हेरियस यूज. आता पॉइंट बघा आपला. आता मी तुम्हाला काय सांगितलं की प्रोटीन आपण ज्यावेळेस कंझ्युम करतो, प्रोटीनस मटेरियल ज्यावेळेस आपण डायजेस्ट करतो, तर त्यावेळेस त्याचं अमिनो ऍसिड तयार केलं जातं. प्रोटीनचं काय केलं जातं? अमिनो ऍसिड. आता ते जे अमिनो ऍसिड आहे पर्टिक्युलर ऑर्गन पर्यंत आपण पोहोचवणार आहे, आपली सिस्टीम पोहोचवणार आहे. तर राहिलेलं जे आहे, जे एक्सेस जे आहे ते रिमूव्ह केलं जातं. एक्सेस हे रिमूव्ह केलं जातं कोणत्या फॉर्म मध्ये? इन द फॉर्म ऑफ अमोनिया. एक्सेस अमिनो ऍसिड इज रिमूव्ह इन द फॉर्म ऑफ अमोनिया और युरिक ऍसिड. अशा दोन याच्यामध्ये रिमूव्ह केलं जातं. आता आपल्याला काय बघायचं बघा, नेचरमध्ये सर्वात जास्त अमाऊंट मध्ये सापडणारं प्रोटीन रुबिस्को आहे. ते ग्रीन प्लांटच्या क्लोरोप्लास्ट मध्ये असतं. रुबिस्को इज नॅचरल्स मोस्ट अबंडंट प्रोटीन इन दी नेचर. नेचरमध्ये सर्वात जास्त अबंडंट जास्त असणारं प्रोटीन आहे, एक नंबरचं. आणि एक्सेस जे आहे ते अमोनियाच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह केलं जातं प्रोटीन. लास्ट वन, ग्लुकोजिनॉलिसिस. आता ग्लुकोजिनॉलिसिस म्हणजे काय आहे? मी तुम्हाला सांगितलं इथून मागे, कार्बोहायड्रेटचं कंझम्पशन करून एनर्जी मिळते, प्रोटीनचं कंझम्पशन करून एनर्जी मिळते. पण प्रोटीन तरी शिल्लक राहिले तर त्या प्रोटीनचं कन्व्हर्जन हे कार्बोहायड्रेट मध्ये केलं जातं. प्रोटीन गेट्स कन्वर्टेड इनटू कार्बोहायड्रेट. दिस प्रोसेस इज नोन ॲज ग्लुकोजिनॉलिसिस. कन्क्लुजन काय बघा, anaerobic ऑक्सिडेशन, रेस्पिरेशन इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, आणि याच्यामध्ये कोणत्या स्टेप्स होतात? ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन. नेक्स्ट, प्रोटीन पासून आपण काय करू शकतो? एवढे आपले फंक्शन्स आहे, प्रोटीनचे इतके फंक्शन आहे. आणि प्रॉपर फंक्शनिंगसाठी प्रोटीन पाहिजे. ज्यावेळेस आपण प्रोटीन मटेरियल डायजेस्ट करतो तर आपल्याला अमिनो ऍसिड्स मिळतात, आणि एक अमिनो ऍसिड प्रॉपर ऑर्गनच्या फंक्शनिंगसाठी युजफुल आहे. आणि एक्सेस प्रोटीन रिमूव्ह केले जातात कोणत्या फॉर्मॅटमध्ये? इन द फॉर्म ऑफ अमोनिया. रुबिस्को इज नॅचरल्स मोस्ट अबंडंट प्रोटीन. अँड व्हॉट इज मीन बाय ग्लुकोजिनॉलिसिस? कन्वर्जन ऑफ प्रोटीन into carbohydrate. It is known as glucogenolysis. Next point, lipids. What is mean by lipids? आतापर्यंत आपण डिस्कस काय केलं? What is mean by carbohydrate? What is mean by protein? Next point, lipids. Lipids ची सिंपल डेफिनेशन काय बघा. It is a chemical substance. लिपिड असा केमिकल सबस्टन्स आहे which is formed from fatty acids and alcohol. म्हणजे लिपिड्स हे काय आहे? केमिकल कंपाऊंड आहे. कुणापासून तयार झालेला आहे? फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल म्हणजे लिपिड्स. फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल एकत्र येऊन लिपिड्स तयार होतात. मग ज्यावेळेस आपण लिपिड कंझ्युम करतो, लिपिड डायजेस्ट करतो, तर त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे? अगेन फॅटी ऍसिड्स प्लस अल्कोहोल. प्रोटीन कंझ्युम केल्यानंतर काय मिळायचे आपल्याला? अमिनो ऍसिड्स. तसं लिपिड्स कंझ्युम केल्यानंतर काय मिळणार आहे? फॅटी ऍसिड्स प्लस अल्कोहोल. म्हणजे अमिनो ऍसिड्स पासून प्रोटीन बनतात, पण डायजेस्ट केल्यानंतर प्रोटीन पासून परत काय मिळतात? अमिनो ऍसिड. तसं लिपिड्सचं कसं आहे? लिपिड्स तयार कसा होतो? फॅटी ऍसिड्स प्लस अल्कोहोल, आणि डायजेशन झाल्यानंतर लिपिड्सचं परत फॅटी ऍसिड्स प्लस अल्कोहोल. तर आता ह्या लिपिड्सचा यूज काय आहे? लिपिड्स हॅव व्हेरियस यूज इन हार्मोन बॅलन्स. हार्मोनच्या बॅलन्स मध्ये. आता कोणते हार्मोन्स तयार करण्यासाठी? इस्ट्रोजन, वी नो इस्ट्रोजन, अल्डोस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, हे जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोनसाठी लिपिड्स आर व्हेरी युजफुल. म्हणजे हार्मोन तयार करण्यासाठी लिपिड खूप युजफुल आहे. आता आपण परत एकदा रिवाइज करू. कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते पर ग्रॅम. कार्बोहायड्रेट गिव्ह 4 किलो कॅलरी पर एनर्जी. प्रोटीन ऑल्सो गिव्स 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एनर्जी. And lipids gives 9 kilocalorie per gram energy. This is main difference. Lipid give excess energy. Carbohydrate give 4 kilocalorie, protein give 4 kilocalorie, but lipid give
9 kilocalorie per mole. It gives more energy. नेक्स्ट पॉइंट विटॅमिन्स. आता तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये बऱ्याचशा डिसऑर्डर बघितलेले आहे. बेरी नावाचे डिसऑर्डर आहे. परत अल्सरेशन इन माउथ, म्हणजे काही व्यक्तींचं काय आता तोंड येत असतं बघा, तर ते कशामुळे येत असतं, तर ड्यू टू डेफिशियन्सी इन विटॅमिन्स. तर तुम्हाला विटॅमिन्स म्हणजे काय ते माहिती असलं पाहिजे. टोटल 6 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई अँड विटॅमिन के. टोटल 6 विटॅमिन. आता प्रत्येक विटॅमिनचा काहीतरी रोल असणार आहे आणि ह्या विटॅमिनचा काहीतरी सोर्स असणार आहे. these vitamins are very useful in proper functioning of the system. Vitamin B and vitamin C are water soluble. ते काय असणार आहे, water soluble. And other 4 vitamins are fat soluble. Vitamin B and C are water soluble and other vitamins are fat soluble. Hence, vitamin B and C are daily required. हे आपल्याला दर दिवशी गरजेचे असतात. म्हणजे ते वॉटर सोल्युबल असल्यामुळे इनटेक पण होतात आणि रिमूव्ह पण होतात. तसे हे स्टोर होऊ शकतात बाकीचे. म्हणून ग्रीन व्हेजिटेबल्स असतात ना, त्याच्यामध्ये कोणते विटॅमिन्स असतात, विटॅमिन बी अँड विटॅमिन सी. वी नो in a respiration, in Arabic respiration, FADH2 and NADH2 is formed. FADH2 and NADH2 form. हे दोन मॉलिक्युल्स तयार होत असतात. तर FADH2 च्या फॉर्मेशन साठी विटॅमिन B2 गरजेचे आहे. इन द फॉर्मेशन ऑफ FADH2, विटॅमिन B2 इज essential. And formation of NADH2, vitammin B5 is essential. Name of vitamin B2 is riboflavin and vitamin B5 is nicotinamide. Vitamins are very useful for essential proper functioning of organs. Last point, water. Our total body is made up of 65 to 70% water. If any reason which result in dehydration of water, we give a sugar salt solution. म्हणजे आपण डिहायड्रेशन जर झालं तर त्या पर्सनला काय दिलं जातं, शुगर प्लस साल्ट सोल्युशन दिलं जातं. त्यामुळे काय होतं, डिहायड्रेशन काय केलं जातं, कमी केलं जातं. आणि टोटल 90% ब्लड हे वॉटर पासून बनलेलं आहे. हेच वॉटर इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्टिकल्स. नेक्स्ट पॉइंट इज सेल डिव्हिजन. इम्पॉर्टंट पॉइंट, सेल डिव्हिजन. आता सेल डिव्हिजन स्टडी करण्याच्या अगोदर आपण सम एक्झाम्पल्स बघू. ज्यावेळेस तुम्ही झाडाची फुलं तोडता किंवा फांदी तोडता, तर जे प्लॅन्ट असतं त्या प्लॅन्टवरती काहीतरी वाउंड्स तयार होत असतात, म्हणजे काहीतरी त्याला जखम होत असणार. तर ती जी जखम आहे तर ती काय होतं, ते काही दिवसांनी पूर्ण कव्हर केली जाते. म्हणजे काय होतं, तिथे सेलचं ग्रोथ होते. सेलची काय होते, ग्रोथ. म्हणजे काय झालं, एकाच सेल पासून 2 सेल तयार झाल्या, 2 पासून 4 तयार झाल्या, 4 पासून 8 तयार झाल्या. परत न्यू ऑर्गॅनिझम कसे तयार होत असतात, एखाद्या इंडिव्हिज्युअल पासून न्यू ऑर्गॅनिझम कसे तयार होत असतात, तर त्या ऑर्गॅनिझम पासून दुसरा ऑर्गॅनिझम तयार होण्यासाठी सेलचं डिव्हिजन व्हायला पाहिजे. सेलचं डिव्हिजन, त्याशिवाय न्यू ऑर्गॅनिझम तयार होऊ शकत नाही. मेन पर्पज काय आहे बघा, सेल डिव्हिजन मीन्स सेल मल्टिप्लिकेशन. सेल मल्टिप्लिकेशन, 1च्या 2, 2च्या 4, 4च्या 8 अशा हा पॉइंट म्हणजे सेल डिव्हिजन. आता हे सेल डिव्हिजन किती टाइप्सचं असतं बघा. सेल डिव्हिजन इज डिवाइड इंटू 2 टाइप्स, मायटोसिस अँड मिओसिस. इट हॅज 2 टाइप्स, मायटोसिस अँड मिओसिस. आता मायटोसिस कोणामध्ये होतं आणि मिओसिस कोणामध्ये होतं. मायटोसिस takes place in somatic cells and stem cells. Somatic cells and stem cells we know in 9th standard. Stem cells म्हणजे कशा सेल्स, की अशा सेल्स की त्यापासून न्यू ऑर्गॅनिझम तयार होऊ शकतो. सपोज एखादी प्लॅन्ट आहे, त्याचा जो बड आहे तर त्याच्यापासून त्या बड पासून काय होऊ शकतं, न्यू प्लॅन्ट डेव्हलप होऊ शकते ना. मग त्या बड मध्ये असणाऱ्या सेल म्हणजे कोणत्या, स्टेम सेल. किंवा बनाना ट्री बघा, बनाना ट्रीचं जे स्मॉल आपण त्याला काय म्हणतो, कंद म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये असणारे सेल काय, स्टेम सेल. म्हणजे मायटोसिस कोणामध्ये होत असतं, सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल. आणि मिओसिस कोणामध्ये होत असतं, तर जर्म सेल. परत एकदा बघा,
Cell division is classified into two types, mitosis and meiosis. Mitosis कोणामध्ये होतं? Somatic cell and stem cell, and meiosis takes place in germ cell. Yes. आता one by one we have studied mitosis and meiosis. First one, mitosis. Mitosis is again divided into two types, कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. आता तुमच्या डोळ्यासमोर काय आले पाहिजे बघा, मायटोसिस स्टडी करताना एक सेल असणार आहे, एक काय असणार आहे? सेल. सेलच्या आतमध्ये काय असणार आहे? मेन पार्ट न्यूक्लियस असणार आहे. सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस असणार आहे. आणि तुमचा हे काय असणार आहे? मायटोसिसचा रोल काय असणार आहे? एका सेल पासून किती सेल तयार झाले पाहिजे? 2 सेल तयार झाले पाहिजे. हा मेन पर्पज असणार आहे. म्हणजे 1 सेल इज कन्वर्टेड इनटू 2 सेल्स, मायटोसिस. तर आता हे जे मायटोसिस आहे ते 2 प्रकारे होणार आहे, कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. म्हणजे काय म्हणणार आपण? सपोज दिस इज सेल अँड दिस इज ए न्यूक्लियस. दिस इज ए सेल अँड दिस इज ए न्यूक्लियस. तर मायटोसिस मध्ये काय होतं? कॅरिओकायनेसिस मीन्स हे जे न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस तयार होतात. 1 न्यूक्लियसचे किती न्यूक्लियस तयार होतात? 2. म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन. कॅरिओकायनेसिसला काय म्हणायचं? न्यूक्लिअर डिव्हिजन. आणि सायटोकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर काय असतं? सायटोप्लाझम. म्हणजे सायटोप्लाझम जर ब्रेक झालं तर काय म्हणायचं? सायटोकायनेसिस. म्हणजे मायटोसिस 2 टाइप्सचे कसं आहे? कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मीन्स न्यूक्लिअर डिव्हिजन अँड सायटोकायनेसिस मीन्स सायटोप्लाझमिक डिव्हिजन. आता आपण 1 बाय 1 बघू. कॅरिओकायनेसिस, मायटोसिसचा पहिला टाइप कॅरिओकायनेसिस, त्यालाच काय म्हणायचं? न्यूक्लिअर डिव्हिजन म्हणायचं. आता प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस असणार आहे आणि न्यूक्लियसमध्ये क्रोमोसोम्स असणार आहे. न्यूक्लियसमध्ये काय असणार आहे? क्रोमोसोम्स. क्रोमोसोम्स आपण 9th स्टँडर्ड मध्ये बघितलेले बघा. क्रोमोसोमचे 2 स्टँड असतात, एकाला पी स्टँड म्हणायचं, दुसऱ्याला क्यू म्हणायचं. ते दोन्ही जिथे अटॅच आहे त्यांना काय म्हणायचं? सेंट्रिओल म्हणायचं. अशी आपली एक डायग्राम. म्हणजे प्रत्येक न्यूक्लियस मध्ये काय असणार आहे? क्रोमोसोम असणार आहे. प्रत्येक न्यूक्लियस मध्ये काय असणार आहे? क्रोमोसोम असणारच आहे. तर क्रोमोसोमची आपण पेअर घेणार आहे. क्रोमोसोमची पेअर म्हणून काय म्हणले बघा, सिंबल काय घेणार आपण? 2n. ओनली n असतं तर म्हणजे सिंगल क्रोमोसोम, आणि पेअर जर असली तर 2n. तर आता याच्यामध्ये कॅरिओकायनेसिस कसं होतं ते बघू आपण. चांगलं लक्ष द्या. कॅरिओकायनेसिस, फर्स्ट प्रोफेज, सेकंड मेटाफेज, थर्ड टिलोफेज अँड फोर्थ एनाफेज. असे 4 टाइप्स आहेत. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टिलोफेज असे त्याचे 4 टाइप्स आहेत. 1 बाय 1 बघायचे आपल्याला. आता प्रोफेज मध्ये काय होतं बघू आपण. प्रोफेज, आता प्रोफेज मध्ये सेल असणार आहे, सेल आणि सेल मध्ये काय असणार आहे? न्यूक्लियस असणार आहे. तर न्यूक्लियस मध्ये क्रोमोसोम्स असतात. तर प्रोफेज मध्ये काय होते बघा? कंडेन्सेशन ऑफ बेसिकली 3 क्रोमोसोम स्टार्ट. म्हणजे न्यूक्लियस मध्ये क्रोमोसोम्स असणार आहे, त्यांचं कंडेन्सेशन होणार आहे. कंडेन्सेशन म्हणजे ते एकत्र येणार आहे. कंडेन्सेशन म्हणजे ते एकत्र येणार आहे. नंतर पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटाइड डिसअपियर. म्हणजे त्याच्यामध्ये एक सिस्टर क्रोमोसोम तयार होते त्याची. म्हणजे तो जो क्रोमोसोम आहे त्याच्यासारखंच काय तयार होतं? दुसरा एक क्रोमोसोम तयार होतो. नेक्स्ट सेंट्रिओल डुप्लिकेट. म्हणजे असा जो क्रोमोसोम आहे अजून एक तयार होतो. म्हणजे एका क्रोमोसोमचे किती क्रोमोसोम तयार होतात? 2 तयार होतात. तो स्वतः एक आणि दुसरा एक. म्हणजे एका क्रोमोसोम पासून 2 तयार होणार आहे. त्या स्टेप मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर. म्हणजे जे न्यूक्लिअर मेंबर आहे ना, कलर आहे ना, त्याचा कलर थोडासा डिसअपियर होणार आहे. म्हणजे प्रोफेज मध्ये काय होतं बघा, सिम्पली लक्षात ठेवा. कंडेन्सेशन स्टार्ट होणार आहे, ते दोघं कंडेन्स होणार आहे आणि दुसरा क्रोमोसोम स्टार्ट होणार आहे. सेंट्रिओल डुप्लिकेट होणार आहे. आणि लास्ट पॉइंट, ते जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते डिसअपियर व्हायला सुरुवात होणार आहे. पूर्ण डिसअपियर झालेली नाही, सुरुवात झाली. हे झालं प्रोफेज मध्ये. सेकंड मेटाफेज. आता मेटाफेज मध्ये काय होतं? क्रोमोसोम्स कम्प्लिटली डिसअपियर आणि ते अरेंज होतात. पॅरलली काय होतात? अरेंज. म्हणजे आपण किती क्रोमोसोम्स घेतलेले होते? 2. आणि अजून किती तयार होणार आहे? 2. म्हणजे टोटल क्रोमोसोम्स किती झाले?
4. 2n घेतले होते, 2n चे किती होणार आहे आता 4. नेक्स्ट त्यांच्यामध्ये स्पिंडल फायबर सारखं फायबर येणार आहे, स्पिंडल प्रोटीन अशा आडव्या लाईन दिलेले आहे स्पिंडल फायबर. आणि त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर. आता दोघांची कंपॅरिझन करू, प्रोफेज आणि याची कंपॅरिझन करू. न्यूक्लिअर मेम्ब्रेन याच्यामध्ये स्टार्ट टू डिसअपियर, याच्यामध्ये कम्प्लिटली डिसअपियर झालं. इथे सेंट्रिओल डुप्लिकेट झाला होता, इथे स्पिंडल फायबर तयार झाले मध्ये. म्हणजे असं आपण डिफरन्स करून चांगलं लक्षात ठेवू शकतो. थर्ड एनाफेज. आता एनाफेज मध्ये काय झालेलं आहे बघा, सेंट्रिओल स्प्लिट झालेलं आहे म्हणजे सेपरेट झालं. इकडे काय झाले होते, एकत्र झाले होते, इकडे काय झाले ते सेपरेट झाले. आणि क्रोमोसोम सेपरेट झाले, क्रोमोसोम दिसायला लागले आता चांगले. लास्ट वन टेलोफेज. क्रोमोसोम स्टार्ट टू डिकंडेन्स अँड इनिजिबल, ते आता डिसअपियर होऊन जाणार आहे. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऍक्टिव्ह. म्हणजे झालं काय बघा, याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला सुरुवात झाली, याच्यामध्ये कम्प्लिटली डिसअपियर झालं, याच्यामध्ये थोडंसं ऍक्टिव्ह व्हायला लागलं, आणि याच्यामध्ये कम्प्लिटली परत ऍक्टिव्ह झालं. डिसअपियर, कम्प्लिटली डिसअपियर, सम ऍक्टिव्ह अँड कम्प्लिटली ऍक्टिव्ह असं झालेलं आहे. परत ते जे दोन पेअर होत्या, त्या दोन पेअरचे काय झालं, मल्टिप्लिकेशन झालं, 2 चे 4 झाले. नंतर याच्यामध्ये स्पिंडल फायबर तयार झालं, इथे पूर्ण सेपरेट झाले आणि इथे डिसअपियर झाले असं झालेलं आहे. म्हणजे कॅरिओकायनेसिस 4 टाइप्स, प्रोफेज, एनाफेज, मेटाफेज अँड टेलोफेज. आता सायटोकायनेसिस म्हणजे काय बघा, तर आता क्रोमोसोम्स तयार झालेले आहेत, म्हणजे आता काय डिवाइड व्हायचं राहिलं फक्त सायटोप्लाझम. इन सायटोकायनेसिस सायटोप्लाझम डिवाइड. दिस इज ए मायटोसिस. आता सेकंड बघू आपण, व्हॉट इज मीन बाय मिओसिस. आता मिओसिस हे कोणत्या सेल्स मध्ये होत असतं, तर जर्म सेल मध्ये होत असतं. तर मिओसिसचे 2 टाइप्स आहे फक्त, मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्ट मध्ये अगेन 2 सेल्स तयार होणार आहे, आणि मिओसिस सेकंड मध्ये त्या 2 च्या किती होणार आहे, 4 तयार होणार. म्हणजे मिओसिस सेकंड हे मायटोसिस सारखंच आहे. These are main 2 points, mitosis and meiosis. This is the last.